जय जय जिजाऊ जय शिवराय. मी दररोज माझ्या राजांना इथं पाहायला येतो. पहा, पण अशी अवस्था आहे राजांची की असे पूर्ण जाळे लागून गेले. दररोज मन करते की घरून लवकर निघाव, हे पूर्ण इथचं साफसफाई करा. तरी पाहतो मी, नाही तर रविवारी दिवशी तरी मला सुट्टी राहते ना, तरी पण मी येऊन मी सांगतो की तुम्हाला व्हिडिओ बनवून मी तुम्हाला दाखवून, रविवारी दिवशी सुट्टी राहते त्या दिवशी तरी येऊन मी इथं हे राजाच्या अंगावर जी धूळ बसलेली आहे ते पूर्ण मी क्लीन करा. खूप वाईट वाटत आहे मला हे व्हिडिओ बनवताना पण. आणि मला माझ्या मागं जास्त काम असल्याच्यानं घरचं करा ड्युटीचं, त्याच्यामुळं इथं एवढं चांगलं अक्षरात लिहिलं आहे का पा, ज्यांच्या स्पर्शाने पवित्र झाली ही माती, ज्यांच्या नावाने फुगते गर्वाने आमची छाती, आमचं दैवत राजा छत्रपती. पण पा, त्या राजाची अवस्था काय करून ठेवली आहे. ह्या लोकांना फक्त कॉलेजची याची त्याची क्लिनिंग पाहिजे, पण ह्या आमच्या राजाची साफसफाई नाही हे पाहिजे इथं. पा, असा धूळ चढून आहे. आणि जर मी आता याच्यावर जर बोलली ना तर काय होणार इथं, जा मग घरी जा, जॉब सोडून दे, हे असं बोलण्यात येईल. पण खरंच माझ्या मनाला खूप बेकार वाटत आहे हे असं दररोजचं हे असं पाहून. इथं मी एक तर घरी जायच्या टायमाला येतो पाहून घेतो, नाही तर मग ड्युटीवर इथं लवकर आली का पाहतो. पण काही झालं तरी सांगतो मी, नवीन वर्षातनी आज 1 जानेवारी 2026 येणार आता ह्या रविवारी तरी घरचे कामं मी बाजूला ठेवून, जेव्हा मला वेळ भेटेल घरचे कामं लवकर करून तरी पण येईन मी माझ्या राजांची हे पूर्ण याची साफसफाई, हे धूळ याच्यावरची मी सप्पा करण आणि तुम्हाला एक व्हिडिओ पण दाखवून तो तर मी साफसफाई केली की नाही केली म्हणून. मला हे योग्यच नाही वाटत आहे ना, मला 1 रुपया पाहिजे कोणाचा ना, काहीच नाही पाहिजे, पण माझ्या राजाला हे अशा अवस्थेत पाहून खूप मनाला बेकार वाटते मला. चला असो, जय जिजाऊ जय शिवराय.